मी वयाच्या 60 नंतर माझ्या मुलांना सल्ला देणे बंद केले आहे. असं सत्य जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. वय वर्ष 60, ज्याला आपण ज्येष्ठ नागरिकत्वाचा उंबरठा म्हणतो. या वयात आल्यावर अनेक ज्येष्ठ व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा आणि धाडसी निर्णय घेतात आणि तो म्हणजे आपल्या मुलांना सल्ला देणे पूर्णपणे बंद करणे. मित्रांनो, ऐकायला हे थोडे अजब आणि कदाचित कडू वाटेल, पण हे असे एक सत्य आहे जे तुम्हाला समाजामध्ये कोणीही उघडपणे सांगणार नाही. जेव्हा आपल्या घरातील वडीलधारी लोकसाठी ओलांडतात, तेव्हा त्यांना वाटतं की त्यांचा एवढ्या वर्षांचा अनुभव मुलांच्या कामी यावा, त्यांना संकटातून वाचवावे. पण अनेकदा अतिसल्यांमुळे मुलांचे स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हिरावले जाते. घरात जेव्हा एखाद्या जमिनीचा किंवा कौटुंबिक सोहळ्याचा कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ज्येष्ठांनी दिलेला उत्तम आणि कायदेशीर सल्लाही मुलांना त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आणल्यासारखा वाटू लागतो. म्हणूनच स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि मुलांच्या स्वावलंबनासाठी वयाच्या 60 नंतर हा निर्णय घेणे किती गरजेचे आहे, हे आज आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. तत्पूर्वी, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल, तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण कंटेंट नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. वयाची 60 ओलांडल्यानंतर आयुष्याचा सर्वात मोठा धडा म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते, हे स्वीकारणे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना मुलांच्या प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन करण्याची सवय असते. मात्र काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि मुलांची विचार करण्याची पद्धतही बदलते. अशावेळी सक्त सल्ले देऊनही ते स्वीकारले जात नसतील, तर मनामध्ये नकळत नाराजी, उपेक्षेची भावना आणि दुःख निर्माण होऊ शकते. माझं कोणी ऐकत नाही, माझ्या अनुभवाला आता काहीच किंमत राहिलेली नाही, असे विचार मनात घर करू लागतात आणि त्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. उलट, मुलांना त्यांच्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घेऊ देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला, तर मनावरील अपेक्षांचे ओझे कमी होते. सतत कोणाला तरी योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःला आनंदाकडे, छंदांकडे आणि आरोग्याकडे लक्ष देता येते. अशा बदलामुळे मन अधिक हलके, प्रसन्न आणि समाधानी राहते. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मानसिक शांतता ही कोणत्याही वादापेक्षा किंवा स्वतःचे मत सिद्ध करण्यापेक्षा अधिक मौल्यवान ठरते. मन शांत राहिल्याचा परिणाम केवळ भावनांपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचे सकारात्मक प्रतिबिंब संपूर्ण शरीरावरही दिसून येते. अनावश्यक चिंता, अपेक्षाभंग आणि सततचा मानसिक ताण कमी झाला की शरीरातील तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते. परिणामी, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास, झोपेची गुणवत्ता सुधारण्यास आणि हृदयावरचा अतिरिक्त ताण कमी करण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय, प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी विश्वासाने मुलांना त्यांचे जीवन जगू दिल्यास कौटुंबिक वातावरणही अधिक सुसंवादी बनते. मुलांशी संवाद अधिक प्रेमळ आणि तणावरहित होतो, कारण प्रत्येक भेट ही सल्ल्यांपेक्षा आपुलकी, जिव्हाळा आणि आनंदाची देवाणघेवाण करणारी ठरते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी वेळ मिळतो. सामाजिक आयुष्य अधिक समृद्ध होते आणि निवृत्तीनंतरचा काळ मानसिक समाधान, आत्मिक शांतता आणि आनंदाने भरलेला अनुभवता येतो. ही गोष्ट अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी एक काल्पनिक प्रसंग पाहूया. समजा, अनिल नावाचे एक निवृत्त अधिकारी आहेत. अनेक वर्ष त्यांनी आर्थिक नियोजन, व्यवसाय आणि प्रशासन क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यांची मुलगी नेहा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेते.
अनिलजी आपल्या अनुभवाच्या आधारे तिला वारंवार सांगतात की हा व्यवसाय खूप धोकादायक आहे. त्याऐवजी एखादा सुरक्षित पर्याय निवड. मित्रांनो, त्यामागे त्यांचा उद्देश केवळ मुलीचे नुकसान होऊ नये एवढाच असतो. पण नेहाला मात्र असे वाटते की तिच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवला जात नाहीये किंवा तिच्या नव्या कल्पनांना महत्त्व दिले जात नाहीये. हळूहळू साध्या चर्चेचे रूप वादामध्ये बदलते आणि दोघांमध्ये भावनिक अंतर निर्माण होऊ लागते. विशेष म्हणजे अनिलजींचा अनुभव चुकीचा नसतो, पण तो योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मांडला गेला नाही, त्यामुळे त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. आजच्या पिढीचे जगण्याचे स्वरूप, माहिती मिळवण्याची साधने आणि निर्णय घेण्याची पद्धत ही पूर्वीच्या पिढीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे तरुण स्वतः माहिती गोळा करून स्वतःचे निर्णय घेण्यास प्राधान्य देतात. अशावेळी प्रत्येक गोष्टीमध्ये सक्त मार्गदर्शन किंवा सल्ला दिला गेला तर त्यांना तो अनुभवाचा आधार वाटण्याऐवजी त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न वाटू शकतो. परिणामी, ज्येष्ठांचा हेतू कितीही चांगला असला तरी मुलांना तो हस्तक्षेपासारखा भासू शकतो. म्हणूनच आजच्या काळात नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी सल्ला देण्यापेक्षा गरज भासल्यावरच अनुभव मांडणे आणि मुलांनी मत विचारल्यावर शांतपणे मार्गदर्शन करणे अधिक परिणामकारक ठरते. यामुळे मुलांना स्वतःच्या चुका आणि यशातून शिकण्याची संधी मिळते, तर ज्येष्ठांचा अनुभवही योग्य वेळी अधिक आदराने आणि मनापासून स्वीकारला जातो. प्रत्येक पालक आपल्या मुलांनी आयुष्यामध्ये यशस्वी व्हावे, योग्य निर्णय घ्यावे आणि संकटांपासून दूर राहावे अशी मनापासून इच्छा बाळगतो. मात्र मुलांना कायमच प्रत्येक पावलावर मार्ग दाखवत राहिल्यास त्यांची स्वतः विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही. निसर्गाकडूनही आपल्याला याचा सुंदर संदेश मिळतो. एखादे रोपटे मजबूत व्हायचे असेल तर त्याला उन्हाचा सामना करावाच लागतो, पावसाचा मारा सहन करावा लागतो आणि वाऱ्याची झुंज द्यावी लागते. त्याचप्रमाणे मुलांनाही आयुष्यातील लहान मोठ्या आव्हानांना स्वतः सामोरे जाण्याची संधी मिळाली तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता अधिक बळकट होते. पालकांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा मुलांना विचार करण्यास प्रोत्साहन दिले तर ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अधिक परिपक्व आणि सक्षम व्यक्ती म्हणून घडतात. जीवनात प्रत्येक निर्णय योग्यच ठरेल असे कधीच नसते. कधी यश मिळते तर कधी अपयश देखील येते. पण अनेकदा अपयशातून मिळालेला अनुभव हा कोणत्याही पुस्तकापेक्षा किंवा 100 सल्ल्यांपेक्षा अधिक मौल्यवान ठरतो. स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणारी मुले भविष्यात अधिक आत्मनिर्भर, जबाबदार आणि मानसिकदृष्ट्या गंभीर बनतात. म्हणूनच पालकांनी प्रत्येक वेळी चुका टाळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आवश्यक तेवढाच आधार देत मुलांना त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी द्यावी. जेव्हा मुलांना वाटते की माझे आईवडील माझ्यावर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतो. गरज पडल्यास ते पुन्हा पालकांकडे सल्ला मागण्यासाठी स्वतःहून येतात. अशा प्रकारच्या विश्वासाच्या नात्यामध्ये प्रेम, आदर आणि संवाद अधिक दृढ होतो. त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य देणे म्हणजे त्यांच्यापासून दूर जाणे नव्हे, तर त्यांना सक्षम, जबाबदार आणि आयुष्यामध्ये कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणारा माणूस बनवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कोणतेही नाते टिकून राहण्यासाठी प्रेमाइतकेच महत्त्वाचे असते, ते म्हणजे परस्परांचा आदर आणि एकमेकांना दिलेले स्वातंत्र्य. अनेकदा पालकांचा हेतू चांगला असतो, परंतु प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर सतत सूचना देणे, चुका दाखवून देणे किंवा आपले मत लादण्याचा प्रयत्न करणे, यामुळे मुलांना नकळत अस्वस्थ वाटू लागते. कालांतराने संवाद कमी होतो आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. या उलट
पालकांनी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी संयमाने ऐकण्याची आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची सवय लावली तर मुलांनाही आपले विचार मोकळेपणाने मांडण्याचे धैर्य मिळते. जेव्हा त्यांना जाणवते की माझे आईवडील माझ्या निर्णयांचा आदर करतात आणि माझ्यावर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांच्या मनात पालकांविषयीचा सन्मान आणि आपुलकी अधिक दृढ होते. अशा वातावरणात मतभेद असले तरी मनभेद निर्माण होत नाही आणि घरातील नाती अधिक विश्वासपूर्ण बनतात. जेव्हा पालक सल्ले देण्याऐवजी शांतपणे आधार देण्याची भूमिका स्वीकारतात, तेव्हा घरातील वातावरणातही सकारात्मक बदल दिसून येतो. पूर्वी ज्या विषयांवरून वाद, नाराजी किंवा गैरसमज निर्माण होत होते, त्याच विषयांवर आता शांतपणे आणि आदराने चर्चा होऊ लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांवर कोणतेही मत लादले जात नसल्यामुळे ते स्वतःहून आईवडिलांकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागतात. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयापूर्वी ते प्रेमाने म्हणतात, आई बाबा, तुमचा अनुभव काय सांगतो? अशावेळी पालकांचे शब्द केवळ सल्ला राहत नाही, तर ते विश्वास, अनुभव आणि प्रेमाने दिलेले मार्गदर्शन बनतात. त्यामुळे योग्य वेळी दिलेला सल्ला अधिक प्रभावी ठरतो आणि त्याचे महत्त्वही अनेक पटींनी वाढते. म्हणूनच आयुष्याच्या उत्तरार्धात प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्यापेक्षा विश्वासाने पाठीशी उभे राहणे, मुलांना आवश्यक तेवढी मोकळीक देणे आणि त्यांनी विचारल्यावरच अनुभव शेअर करणे, हेच नात्यांमध्ये गोडवा, परस्पर आदर आणि कायमस्वरूपी जवळीक निर्माण करण्याचे सर्वात प्रभावी सूत्र ठरते. तर मित्रांनो, साठीनंतरचा काळ हा जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली जगण्याचा नसून आयुष्याचा प्रत्येक क्षण मनापासून अनुभवण्याचा आणि स्वतःसाठी वेळ देण्याचा सुवर्ण काळ असतो. अनेक वर्षे कुटुंब, मुलांचे शिक्षण, करिअर, संसार आणि आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या इच्छा, छंद आणि आनंद अनेकदा मागे पडलेले असतात. पण आता हीच योग्य वेळ असते त्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा उचलून धरण्याची. नियमित व्यायाम, सकस आहार, योग, ध्यान आणि आरोग्य तपासण्याद्वारे शरीराची काळजी घेणे, जुन्या मित्रमंडळींसोबत वेळ घालवणे, प्रवास करणे, वाचन, बागकाम, संगीत, चित्रकला किंवा इतर आवडत्या छंदांमध्ये मन रमवणे, यामुळे जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक बनते. त्याचबरोबर अध्यात्म, समाजसेवा किंवा नवीन कौशल्य शिकण्यासारख्या उपक्रमांमुळे मानसिक समाधान देखील मिळते. मुलांवर सतत लक्ष ठेवण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना त्यांच्या निर्णयांप्रमाणे आयुष्य जगू देणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, प्रत्येक पिढी आपला मार्ग स्वतः शोधते, अनुभवातून शिकते आणि स्वतःचे भविष्य घडवते. त्यामुळे पालकांनीही आता काळजीपेक्षा विश्वासाला, हस्तक्षेपापेक्षा प्रेमळ पाठिंब्याला आणि अपेक्षांपेक्षा स्वतःच्या आनंदाला अधिक महत्त्व द्यावे. अशा सकारात्मक दृष्टिकोनामुळे साठीनंतरचे आयुष्य केवळ दीर्घच नाही, तर अधिक शांत, निरोगी, आत्मिक समाधानाने आणि आनंदाने परिपूर्ण बनू शकते. मित्रांनो, हा विचार तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरातही सल्ल्यांवरून असे कधी वाद झाले आहेत का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर मनाला भिडला असेल तर आपल्या घरातील ज्येष्ठांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन वास्तववादी आणि आरोग्याशी संबंधित विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.